स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर. आज रात्रीचा म्हणजेच 22 जूनच्या रात्रीचा आणि 23 जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम जर सध्याची कंडिशन जर पाहायची गेली तर नाशिक जिल्ह्यात दुपारी बऱ्याच ठिकाणी आज मेघगर्जनेसह पाऊस झालेला आहे. सध्या सुद्धा इकडे नाशिकच्या उत्तर भागात पेठ असेल, सटाणा, मालेगाव, मनमाडचा भाग असेल, इकडे चाळीसगावच्या भागातून मेघगर्जनेसह पावसाचे ढग दाटलेले आहेत आणि पाऊस सुद्धा पडत आहे. आता हे जे ढग आहेत हे असेच उत्तरेकडे जातील, त्याच्यामुळे धुळे, नंदुरबार हा जो सर्व पट्टा आहे या भागातून पुढील काही वेळानंतर किंवा रात्रीच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. त्याच्यानंतर कोकण किनारपट्टी असेल, मुंबई विभागात असेल, इकडे बोईसर असेल, याच्यानंतर उल्हासनगरचा पूर्व भाग असेल, पनवेल असेल, ढगाळलेला हवामान आहे. त्याच्यानंतर इकडे लवासेचा भाग असेल, नागठाणेचा भाग असेल, चिपळूण, याच्यानंतर इकडे मडणगड आहे, महाड, महाबळेश्वर, दापोली, खेड, चिपळूण हा जो भाग आहे. याच्यानंतर इकडे संगमेश्वर, रत्नागिरी हा जो सर्व पट्टा आहे, कणकवली, सिंधुदुर्ग पर्यंत ढगाळलेला हवामान आहे. काही भागात हलका मध्यम पाऊस होत असेल. तसेच इकडे अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा इकडे शिरूर, दौंडच्या भागात, पुण्याच्या उत्तर भागात, चाकण भागात ढगाळलेला हवामान. पुढील काही वेळानंतर हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. श्रीरामपूरच्या आसपास गंगापूरचा जो भाग आहे, वैजापूरचा, या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचे ढग सक्रिय आहेत. या भागात सुद्धा पावसाची शक्यता आहे. फुलंबरी, याच्यानंतर इकडे चा उत्तर भाग आहे छत्रपती संभाजीनगरचा, या भागातून गंगापूर असेल, या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. जळगाव जिल्ह्यात सुद्धा पुढील काही वेळानंतर किंवा रात्रीच्या वेळी थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. जालन्यामध्ये सुद्धा हलका मध्यम पाऊस मेघगर्जनेसह झालेला आहे. त्याच्यानंतर जाफराबादच्या उत्तर भागात सुद्धा पाऊस सक्रिय आहे. हे जे ढग आहेत उत्तर भागात जातील. बुलढाण्याच्या आसपास सुद्धा आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता रात्रीच्या वेळी राहील. त्याच्यानंतर इकडे विदर्भात बऱ्यापैकी ढग निर्मिती झाली आणि इकडे चंद्रपूरचे भाग असतील. सध्या पाऊस चालू आहे. हिंगणघाट, चंद्रपूरचे उत्तर भाग, आरमोरीचा जो भाग आहे, इकडे गोंदिया, भंडारा जिल्ह्यात सुद्धा ढग दाटलेले आहेत. मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील काही वेळानंतर गडचिरोली जिल्हा सुद्धा, त्यानंतर अमरावती जिल्ह्यात सुद्धा पुढील काही वेळानंतर किंवा रात्रीच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. नांदेडचा जो भाग असेल, किनवट, याच्यानंतर इकडे भोकरचा जो भाग असेल, मेघगर्जनेसह पावसाचे ढग दाटलेले आहेत. पावसाची शक्यता पुढील काही वेळानंतर राहील. उर्वरित जे जिल्हे आहेत, इकडे सातारा जिल्हा असेल, सांगली, सोलापूरचे भाग असतील, बीड असेल, यानंतर धाराशिव असेल, लातूर असेल, इकडे अमरावती, अकोला असेल, हा जो सर्व पट्टा आहे ढगनिर्मिती झालेली आहे, पण विशेष पाऊस काय झालेला नाहीये. जर ढगनिर्मिती जास्त वाढली तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील. तो पण विशेष शक्यता नाहीये. तो पण सार्वत्रिक नसेल, कुठेतरीच होऊ शकतो. तर हा झाला आजचा रात्रीचा हवामान अंदाज. त्यानंतर उद्या काय परिस्थिती राहील तर इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे जी किनारपट्टी आहे या भागातून मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी उद्या सुद्धा सक्रिय राहतील. नाशिक, अहिल्यानगर हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता उद्या सुद्धा राहील. त्यानंतर पुणे, सातारा, इकडे कोल्हापूर असेल, नंदुरबार, धुळे, जळगाव, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड हा जो पट्टा आहे या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता थोड्या थोड्या क्षेत्रासाठी राहील. सार्वत्रिक पाऊस नसेल. वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, जोरदार पावसाचा अंदाज या भागातून राहील, पण सार्वत्रिक पाऊस नसेल. त्यानंतर हिरव्या कलर मधील जे जिल्हे आहेत, सांगली, सोलापूर असेल, इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, गडचिरोली या भागातून स्थानिक ढगनिर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी गडगडाटी पावसाचा अंदाज राहील. हा पाऊस सार्वत्रिक हिरव्या कलर मधील जिल्ह्यातून नसेल. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा. भेटूया उद्याच्या दुपारच्या 1 वाजताच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.